मला तर आता मी रस पिणार आहे आणि दीपालीने लावलेला आहे गजरा। मला तर काही सांगितलं नाही, आता गजरा कुठे भेटतो ते शोधते, मग मी गजरा घेते आणि गजरा लावते छान केसांना। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त ना, मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत मी देवी आईला प्रार्थना करते आणि समर्थांना सुद्धा प्रार्थना करते। चला तर मी आज आलेली आहे देवी आईची ओटी भरण्यासाठी, बघू शकता तुम्ही। आणि छान मस्त आता लाईट आलेली, खूप छान सुंदर असं रोषणाई या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि छान दिसतंय। आपण आई भगवतीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकटे जे असतात ते सर्वच नाहीशी होतात, कारण मला देखील खूप अनुभव आलेला आहे। आणि आपण आई भगवतीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात खूप सुख, शांती आणि धनधान्य, समृद्धी हे सगळंच लाभत असतं। म्हणून तुम्ही सुद्धा आईची ओटी भरा छान मस्त, जेवढी तुम्हाला पूजा करता येईल तेवढी नक्कीच करा। आणि बरीच काही भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले होते आई एकविरेचं, त्यामुळे तिथे बघा मी आज इथे नमस्कार करते ना, तिथे कणकेचे दिवे लावलेले होते आणि त्या ठिकाणी म्हटलं चला आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करून आपण सुद्धा या जे दीप आहेत त्यांचं आपण पूजन केलं पाहिजे। आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही महादेवाचा खूप अभिषेक चालू होता, मोठ्या प्रमाणात चालू होता आणि त्या ठिकाणी मी सुद्धा नमस्कार केला। आणि या ठिकाणी असे भव्य दिव्य खूप छान रूप होतं आईचं, त्या ठिकाणी म्हटलं चला आपण सुद्धा थोडा व्हिडिओ काढला पाहिजे, तर मी तिथे सुद्धा छान मस्त व्हिडिओ केले। देवी आईच्या दर्शनाला आली की म्हटलं चला आपण गजरे हे घ्यायलाच पाहिजे। मग मी साठी पाणी आम्ही छान मस्त या ठिकाणी बसलो, कारण खूप आम्ही यात्रेत फिरलो आणि म्हटलं दीपालीला म्हटलं की चला आपण थोडा उसाचा रस पिऊयात, म्हणजे आपल्याला थोडं बरं वाटेल। आणि ना ऊन खूप होतं, काल फिरलो ना आम्ही, त्याच्यामुळे म्हटलं की चला उसाचा रस घेतला आम्ही। परत शंभूने सुद्धा उसाचा रस पिला आणि शंभूने काहीच त्रास दिला नव्हता, कारण आज आमच्यासोबत आहे ना कृष्णा आणि परी नव्हती, पण आम्ही त्यांना संडेला घेऊन जाणार आहे फक्त स्पेशल यात्रेत फिरण्यासाठी। या ठिकाणी खूप छान असा प्रसाद सुद्धा होता पेड्यांचा। आणि त्याच्यानंतर आम्ही कालभैरवजी यांचं सुद्धा दर्शन घेतलेलं। या ठिकाणी खूप छान असे तोरणं वगैरे, खूपच अप्रतिम तोरणं, परत देवाचे जे वस्त्र असतात ना ते सुद्धा होते, बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं, मला तर खूपच आवडले हे बघू शकता। आणि आम्हाला रस्त्याने जाता जाता गाईचं सुद्धा देवी आईचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आम्हाला, बघू शकता तुम्ही। इथे बऱ्याच काही वस्तू विकायला सुद्धा होत्यात, मस्त आरती, दिवे, त्याच्यानंतर आज खूप सुंदर अशी मोगऱ्याला फुलं आलेली, मोगऱ्याच्या झाडाला अतिशय सुंदर, कारण बरेच दिवस झाले ना मी मोगऱ्याचं झाड रोपं जे आहे ना आणलेलं होतं, पण त्याला काही फुलंच नव्हतं। आता छान असं कळ्या वगैरे येत आहे ना, छान असं बरेचसे काही 5-7 फुलं या ठिकाणी आलेली होती। मला तर मंडळी, चला तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।